दिनांक 30 एप्रिल 1945 बर्लिन, एकेकाळी जगाला घाबरवणारं शहर आज स्वतःच भीतीत बुडालेलं होतं. रात्रीचा अंधार पसरलेला होता, पण त्या अंधारापेक्षा जास्त भीती लोकांच्या मनात होती. रस्ते रिकामे होते, इमारती जळत होत्या आणि प्रत्येक स्फोटासोबत जमीन थरथरत होती. पण या सगळ्यापासून दूर जमिनीच्या खोल खाली एक बंकर, जिथे हवा सुद्धा जाड वाटत होती. त्या बंद खोलीत एक माणूस बसला होता, शांत. पण त्या शांततेत एक विचित्र भीती लपलेली होती. त्याच्या शेजारी होती त्याची पत्नी. दोघांनाही माहीत होतं हे त्यांच्या आयुष्याचे शेवटचे काही क्षण आहेत. बाहेरून येणारे आवाज, गोळ्यांचे, स्फोटांची आणि हळूहळू सैन्याची जवळ येणारी पावलं. सोव्हिएत युनियनची सेना आता फक्त काही अंतरावर होती. दरवाजाच्या पलीकडे मृत्यू उभा होता आणि या खोलीत एक निर्णय जो काही सेकंदात घेतला जाणार होता. त्याने फक्त त्या माणसाचं नाही तर इतिहासाचं शेवटचं पान लिहिलं जाणार होतं. आणि शेवटी तो निर्णय घेतला गेला. नमस्कार मित्र, इतिहासामध्ये काही लोक अशी असतात जे फक्त स्वतःचं आयुष्यच बदलत नाहीत तर पूर्ण जगाचा मार्गच बदलतात. काही लोकांची नावं काळाच्या ओघात हरवून जातात, पण काही नावं अशी असतात जी इतिहासाच्या प्रत्येक पानावर कायमची कोरली जातात. आणि त्यांचं नाव घेतलं की लोकांच्या मनामध्ये प्रश्न, भीती आणि कुतूहल एकाच वेळी निर्माण होतं. आणि हा त्यापैकीच एक होता, ॲडॉल्फ हिटलर. एका सामान्य कुटुंबात जन्मलेला हा माणूस, ना कोणती मोठी सत्ता ना कोणती विशेष ओळख, पण तरीही काळाच्या ओघात तो कसा काय जगातील सर्वात धोकादायक हुकुमशहा बनला. त्याच्या आयुष्यामध्ये असं नेमकं काय घडलं, कोणत्या प्रसंगाने, कोणत्या घटनेने, कोणत्या निर्णयाने त्याच्या विचारांना इतकं बदललं की एका सामान्य माणसाची कहाणी ही एका देशाची कहाणी बनली. आणि मग या देशामधून सुरू झालेली आग कसं संपूर्ण जगाला वर्ल्ड वॉर 2 मध्ये घेऊन पोहोचली. आणि म्हणूनच ही फक्त एका माणसाची गोष्ट नाही, ही आहे त्या प्रवासाची कहाणी. कशा प्रकारे एक सामान्य माणूस इतिहासातील सर्वात वादग्रस्त आणि धोकादायक व्यक्तीपैकी एक बनतो, जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. प्रत्येक मोठ्या कहाणीची एक सुरुवात असते आणि या कहाणीची सुरुवात होते सन 1889 साली. ऑस्ट्रियामधील एका छोट्या गावात जन्म झाला एका मुलाचा, ज्याचं नाव होतं ॲडॉल्फ हिटलर. तेव्हा कुणालाच कल्पना नव्हती की हा साधा दिसणारा मुलगा इतिहासातील वादग्रस्त व्यक्तीपैकी एक ठरेल. सुरुवातीला सगळं अगदी साधं होतं, एक सामान्य कुटुंब आणि साधं आयुष्य. पण या साध्या आयुष्याच्या मागं हळूहळू काहीतरी वेगळं तयार होतं. त्याचे वडील अतिशय कठोर स्वभावाचे होते. नियम, शिस्त आणि नियंत्रण हेच त्यांच्या आयुष्याचं केंद्र होतं. त्यांना आपल्या मुलाने आपल्यासारखंच आयुष्य जगावं असं वाटत होतं. पण प्रत्येक मुलाचे जे स्वप्न आहेत ते वेगळे असतात. घरात अनेक वेळा तणावाचं वातावरण निर्माण व्हायचं, आवाज, राग आणि दबाव. आणि लहान वयातच त्याला या सगळ्या गोष्टीचा सामना करावा लागला. कदाचित याच काळात तो हळूहळू स्वतःमध्ये हरवू लागला. बाहेरचं जग एक होतं, पण त्याच्या मनात दुसरीच दुनिया तयार होत होती. त्याला पेंटिंगची खूप आवड होती. तो तासनतास बसून चित्र काढायचा, इमारती, निसर्ग, वेगवेगळी दृश्य. जणू तो आपल्या वास्तवापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याचं स्वप्न होतं एक दिवस मोठा आर्टिस्ट बनायचं, एक असं आयुष्य जगायचं जेथे त्याच्यावर कोणाचंही नियंत्रण नसेल. पण आयुष्य नेहमी आपल्या मनासारखं चालत नाही. हळूहळू परिस्थिती बदलायला लागली आणि त्याच्या आयुष्याने एक असं वळण घेतलं जेथे फक्त त्याची स्वप्न बदलली नाहीत तर त्याच्या विचाराची जी दिशा आहे ती देखील कायमची बदलून टाकली. हिटलरने व्हिएनामधील आर्ट स्कूलमध्ये ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न केला, कारण त्याला विश्वास होता की तो एक दिवस मोठा कलाकार बनेल. पण त्याचं हे स्वप्न इथे पूर्ण होऊ शकलं नाही. त्याला ॲडमिशन नाकारण्यात आलं, एकदा नाही तर 2दा. आणि हे रिजेक्शन त्याच्यासाठी खूप मोठा धक्का होता. ज्या स्वप्नावर तो जगत होता ते स्वप्न त्याच्या डोळ्यासमोर त्याला तुटताना दिसत होतं. तो अधिक शांत, एकटा आणि विचारात हरवलेला होत गेला. त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास हा कमी होत होता आणि त्याच्या मनात एक नाही तर बरेचसे प्रश्न निर्माण होत होते. त्याच्या आयुष्यात पैसे नव्हते, स्थिर घर नव्हतं आणि कोणाचा आधारही नव्हता. त्यामुळे काही काळ तो व्हिएना शहरामध्ये रस्त्यावरच राहू लागला. थंडीच्या रात्री, भुकीचे दिवस आणि अनिश्चित भविष्य यामुळे त्याला खूप कठीण परिस्थितीतून जावं लागलं. कधी तो रस्त्यावर झोपायचा तर कधी अन्नासाठी संघर्ष करायचा. या काळात त्याने समाजाची दुसरी बाजू खूप जवळून पाहिली. लोकांची वागणूक, गरीब लोकांची अवस्था, शहरातील भेदभाव आणि कठोर वास्तव यामुळे त्याच्या मनावर खोलवर परिणाम झाले. हळूहळू त्याच्या विचारामध्ये एक बदल सुरू झाला.
त्याला वाटू लागले की जग नेहमी न्यायाने नाही तर शक्ती आणि नियंत्रणाने चालते, आणि या विचाराने पुढे त्याच्या आयुष्याची जी दिशा आहे ती पूर्णपणे बदलून टाकली. एक असा माणूस तयार होत होता जो पुढे संपूर्ण इतिहास बदलणार होता. सन 1914 मध्ये जगात पहिलं महायुद्ध सुरू झालं. संपूर्ण युरोपमध्ये युद्धाची आग पसरली होती. देश एकमेकाविरुद्ध उभे होते आणि लाखो लोक या युद्धामध्ये ओढले गेले होते. याच काळात हिटलर जर्मन सैन्यामध्ये भरती झाला आणि तो एक साधा सोल्जर म्हणून युद्धभूमीवर गेला. सुरुवातीला त्याच्यासाठी हे आयुष्य खूप कठीण होतं. सतत गोळ्यांचा वर्षाव, चिखल, धूळ आणि मृत्यूची भीती, या कठीण वातावरणात तो दिवसेंदिवस जगत राहिला. त्याच्या या वागण्यामुळे त्याला काही ठिकाणी सन्मान देखील मिळाला आणि त्यामुळे त्याच्या मनात स्वतःबद्दलचा जो आत्मविश्वास आहे तो वाढला. त्याला वाटू लागले की तो कठीण परिस्थितीत देखील टिकू शकतो. पण या युद्धाचा शेवट त्याच्यासाठी खूप मोठा धक्कादायक ठरला. 1918 नंतर जर्मनी हे युद्ध पूर्णपणे हरलं. देश पूर्णपणे पराभूत झाला. सैनिकांचे बलिदान, लोकांची आशा आणि एवढा संघर्ष करूनही शेवटी अपमानास्पद पराभव झाला. हिटलरसाठी हा पराभव फक्त एका देशाचा नव्हता, तर त्याच्या मनात खोलवर बसलेला एक भावनिक धक्का होता. त्याला वाटू लागलं की जर्मनीवर अन्याय झाला आहे आणि या पराभवामुळे त्याच्या मनात प्रचंड राग आणि दुःख तयार झालं. हळूहळू हा राग वाढत गेला आणि याच अनुभवांनी त्याच्या विचाराला एक वेगळीच दिशा दिली. युद्ध संपल्यानंतर जर्मनीची अवस्था खूप वाईट झाली होती. देश आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कमजोर झाला होता. लोकांकडे रोजगार नव्हता, महागाई वाढली होती आणि समाजामध्ये निराशा पसरली होती. लोकांना असं वाटत होतं की पराभवामुळे त्यांचा देश अपमानित झाला आहे आणि याच वातावरणात लोक एक नवीन नेतृत्व शोधत होते आणि हळूहळू हिटलर देखील पॉलिटिक्सकडे वळाला. सुरुवातीला तो एक सामान्य राजकीय कार्यकर्ता होता, पण त्याच्याकडे एक खास गोष्ट होती, त्याच्या बोलण्याचा प्रभाव. तो लोकांसमोर उभा राहून भाषण द्यायला लागला. तो त्याच्या भाषणामध्ये जर्मनीचा अपमान, लोकांचे दुःख आणि देश पुन्हा महान बनवण्याचे स्वप्न याबद्दल बोलायचा. लोक त्याचं बोलणं ऐकू लागले, कारण त्याच्या बोलण्यामध्ये रागही होता, आशाही होती आणि बदलाचं आश्वासनही होतं. हळूहळू त्याच्याकडे लोक आकर्षित व्हायला लागले. ज्यांना आपलं भविष्य अंधारात दिसत होतं त्यांना हिटलरकडे पाहून आशेचा एक किरण दिसू लागला आणि इथूनच त्याचा राजकीय प्रभाव वाढायला सुरुवात झाली. जर्मनीच्या इतिहासात एक महत्वपूर्ण वळण म्हणजे 1933 हे साल. याच वर्षी हिटलरला चान्सलर म्हणून नेमण्यात आलं. सुरुवातीला लोकांना हा एक सामान्य राजकीय बदल वाटला, परंतु ही सुरुवात होती एका मोठ्या परिवर्तनाची. हिटलरने सत्ता मिळताच हळूहळू आपली पकड मजबूत करायला सुरुवात केली. संसदेमध्ये असलेले विरोधक कमी करण्यासाठी दबाव वाढवला गेला. अनेक राजकीय पक्षावर बंदी घालण्यात आली आणि निर्णय प्रक्रियेवर त्याचं नियंत्रण वाढत गेलं. थोड्याच वेळात जर्मनीमधली परिस्थिती बदलू लागली. लोकशाहीची रचना कमजोर होत गेली आणि तिच्या जागी एक अशी व्यवस्था उभी राहू लागली जिथे एकाच व्यक्तीचे आदेश हे अंतिम मानले जाऊ लागले. हिटलरने देशातील माध्यमावर देखील नियंत्रण ठेवायला सुरुवात केली. कोणती बातमी दाखवायची, काय बोलायचं, काय नाही हे सगळं ठरवलं जाऊ लागलं. लोकांच्या माहितीवर मर्यादा येऊ लागली. प्रशासन, पोलीस आणि लष्कर यावरही त्याचा प्रभाव वाढत गेला. विरोध करणाऱ्यावर कारवाई सुरू झाली. भीतीचं वातावरण तयार होऊ लागलं. ज्या देशात एकेकाळी विचार, चर्चा आणि लोकशाही होती त्या देशात हळूहळू आता एका व्यक्तीच्या इच्छेनुसार चालू लागलं होतं आणि जर्मनी पूर्णपणे एका नव्या आणि कठोर दिशेने जात होता. हिटलर सत्तेत आल्यानंतर जर्मनीमधील परिस्थिती खूप वेगाने बदलत गेली. सुरुवातीला लोकांना ज्या बदलामुळे देश सुरक्षित होतोय असं वाटत होतं, तेच बदल हळूहळू नियंत्रण आणि भीतीच्या दिशेने वळू लागले. मीडिया पूर्णपणे सरकारच्या हाताखाली आली. न्यूजपेपर, रेडिओ आणि पब्लिक मेसेज सर्व ठरवून दिलं जाऊ लागलं. कोणती बातमी दाखवायची आणि कोणती लपवायची हे आता सरकार ठरवत होतं. त्यामुळे लोकांना फक्त एकच बाजू दिसत होती, सत्य नाही. एज्युकेशन सिस्टम मध्ये देखील खूप मोठे बदल करण्यात आले. शाळेमधील मुलांना देखील एका विशिष्ट विचारसरणीप्रमाणे शिकवलं जाऊ लागलं. इतिहास, देशभक्ती आणि समाजाबद्दलचा विचार एका ठराविक चौकटीत बसवला गेला. स्वतंत्र विचार करण्याची जागा कमी होत गेली. पोलीस आणि सिक्युरिटी सिस्टम अधिक कठोर करण्यात आली. सरकारच्या विरोधात बोलणं हे आता धोकादायक झालं होतं. छोट्याशा विरोधाचे देखील गंभीर परिणाम दिसत होते. त्यामुळे लोक हळूहळू शांत बसायला लागले. समाजात एक प्रकारची भीती तयार झाली होती. लोक सार्वजनिक ठिकाणी बोलताना देखील विचार करत होते आणि कोणावर विश्वास ठेवावा हे देखील कठीण झालं होतं. शेजारी, मित्र किंवा सहकारी या सगळ्यावर संशयाची छाया होती. बाहेरून जर्मनी हा एक मजबूत आणि शिस्तबद्ध देश वाटत होता, परंतु आतून लोक मात्र मानसिक दबावाखाली जगत होते. स्वातंत्र्य कमी होत होतं आणि भीती हेच समाजाचं नवीन वास्तव बनत चाललं होतं. आणि याच वातावरणात हळूहळू देश एका मोठ्या आणि गंभीर दिशेने जात होता. इतिहासातील हा अध्याय असा आहे जो ऐकताना देखील अंगावर काटा आणतो.
आणि ज्याला आजही मानवतेवरचा सर्वात मोठा काळा डाग मानला जातो. हिटलरच्या काळात जर्मनीमध्ये एक अत्यंत भयानक व अमानवीय घटना घडली, ज्याला होलोकॉस्ट असं म्हणलं जातं. या काळात लाखो ज्यू लोकांना लक्ष्य करण्यात आलं, त्यांना घराच्या बाहेर काढण्यात आलं, वेगळं केलं गेलं आणि छळछावण्यामध्ये नेलं गेलं. या ठिकाणी त्यांना अतिशय क्रूर वागणूक दिली गेली. अन्न, पाणी आणि मूलभूत गरजापासून त्यांना दूर ठेवलं गेलं आणि लाखो लोकांचे जीव यामध्ये गेले. हे सर्व काही जे घडलं ते काही अचानक घडलं नाही, तर एका ठराविक विचारसरणीचा तो भाग होता, ज्याने समाजात भेदभाव आणि भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं. या घटनाने सर्व जग हादरलं होतं, कारण हे फक्त एक युद्ध नव्हतं, तर मानवतेविरुद्ध घडलेला सर्वात मोठा गुन्हा होता. इतिहासातील हा भाग आजही जेव्हा आठवला जातो तेव्हा तो फक्त एका देशाची नाही, तर पूर्ण मानवजातीची वेदनादायक आठवण बनतो. आणि म्हणूनच होलोकॉस्टला एक काळोखा अध्याय मानलं जातं. 1939 साली जग पुन्हा एकदा एका भीषण युद्धामध्ये ओढलं गेलं. दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि याच्या केंद्रस्थानी होता तो म्हणजे जर्मनी आणि ॲडॉल्फ हिटलर. 1 सप्टेंबर 1939 रोजी जर्मनीने पोलंडवर हल्ला केला आणि याच घटनेला दुसऱ्या महायुद्धाची अधिकृत सुरुवात मानली जाते. काही आठवड्यातच पोलंड पूर्णपणे ताब्यात घेण्यात आलं. यानंतर 1940 ते 1941 दरम्यान जर्मनीने युरोपियन देशावर देखील हल्ले केले. फ्रान्स, नॉर्वे, डेन्मार्क आणि यांच्यासारखे बरेचसे देश जर्मनीच्या ताब्यात आले. या काळात जर्मनीचं सैन्य खूप शक्तिशाली वाटत होतं. काही रिपोर्टनुसार युरोपचा बराचसा भाग हा जर्मनीने ताब्यात घेतला होता. जवळपास 12 ते 13 देश त्यांच्या प्रभावाखाली आले होते. त्यांचं ब्लिट्झक्रीग नावाचं जे युद्धतंत्र आहे ते अतिशय वेगवान आणि खूप धोकादायक मानलं जात होतं. त्यामुळे अनेक देशांना प्रतिक्रिया द्यायलाही वेळ मिळत नव्हता. पण 1942 नंतर परिस्थिती बदलायला सुरुवात झाली. अलाइड फोर्सेस म्हणजेच ब्रिटन, सोव्हिएत युनियन आणि US हे एकत्र आले आणि ते जर्मनीचा प्रतिकार करू लागले. ईस्टर्न फ्रंटवर सोव्हिएत युनियनने तर वेस्टर्न फ्रंटवर अलाइजने जर्मनीला ताबडतोब उत्तर द्यायला सुरुवात केली. युद्ध आता एका दिशेने राहिलं नव्हतं. 1943 ते 44 पर्यंत जर्मनीला सतत नुकसान होत गेलं. जर्मनीचे सप्लायच कमी झाले होते, त्यांच्या सैन्यावरचा ताण वाढला होता आणि बऱ्याच ठिकाणी जर्मनीने माघार सुद्धा घेतली होती. या संघर्षात युद्धाचं संतुलन पूर्णपणे बदलू लागलं आणि आता जर्मनी युद्धापासून दूर जात असल्याचं स्पष्ट दिसू लागलं होतं. साल 1945 दुसरं महायुद्ध शेवटच्या टप्प्यात आलं होतं. जर्मनी जो युरोपमध्ये सर्वात शक्तिशाली मानला जात होता तो आता पराभवाच्या दिशेने जात होता. अलाइड फोर्सेस तिन्ही बाजूनी जर्मनीवर दबाव वाढत होते. शहर एकामागून एक पडत होती आणि शेवटी हा लढा बर्लिन पर्यंत येऊन पोहोचला. बर्लिन मधील परिस्थिती अत्यंत गंभीर होती. बाहेर सतत स्फोटांचे आवाज येत होते, इमारती पडत होत्या, लोक घाबरलेले होते आणि सैन्यही आता थकलेलं दिसत होतं. आणि याच काळात ॲडॉल्फ हिटलर हा बर्लिन मधील एका बंकरमध्ये बसला होता. हे बंकर एका जाड कॉन्क्रीटनं बनलं होतं, परंतु बाहेरील युद्धाचा जो आवाज आहे तो थेट आत ऐकू येत होता आणि प्रत्येक क्षणाला परिस्थिती आणखी खराब होत चालली होती. त्या दिवसात हिटलर पूर्णपणे आयसोलेशन मध्ये होता. त्याचं नियंत्रण जवळपास संपत आलं होतं आणि त्याच्या समोर फक्त पराभवाचं वास्तव उभं होतं. आणि 30 एप्रिल 1945 रोजी त्याने शेवटचा निर्णय घेतला. हिटलरने आत्महत्या केली. त्याच्यासोबत त्याची पत्नी इवा ब्राऊन ही देखील होती. आणि काही दिवसातच बर्लिन पडला. जर्मनीने शरणागती पत्करली आणि दुसरं महायुद्ध अधिकृतपणे संपलं. या शेवटाने एक गोष्ट स्पष्ट केली की सत्ता, भीती आणि युद्ध याचा शेवट नेहमी पराभवातच होतो. आणि इतिहासाने हा काळ कायमचा लक्षात ठेवला, एक काळोखा अध्याय म्हणून. मित्रहो, हिटलरचं पूर्ण आयुष्य आपल्याला एक खूप मोठा धडा देतं. एक साधा मुलगा, स्वप्न घेऊन जगणारा, कलाकार बनण्याचं स्वप्न पाहणारा, पण परिस्थिती, अपयश आणि विचारसरणी यामुळे तो हळूहळू बदलत गेला. आणि हा बदल इतका मोठा झाला की त्या व्यक्तीच्या विचारांनी पूर्ण देशाची दिशा बदलली आणि जगाला एका भयंकर युद्धात ढकललं. यामधून एक गोष्ट स्पष्ट होते की माणसाच्या विचारामध्ये खूप मोठी ताकद असते. तो विचार समाजाला उभंही करू शकतो आणि उद्ध्वस्तही करू शकतो. पण तो बदल नेहमीच चांगला असेल असं नाही. म्हणून इतिहास आपल्याला शिकवतो की शक्ती, राग आणि विचारसरणी याचा वापर हा जबाबदारीने झाला पाहिजे. कारण चुकीचा मार्ग फक्त एका व्यक्तीला नाही तर संपूर्ण जगाला त्याची किंमत चुकवायला लावू शकतो. आणि म्हणूनच हिटलरची ही कहाणी फक्त एक इतिहास नाही तर एक धडा आहे. तो आजही तितकाच महत्त्वाचा आहे जितका त्या काळी होता. खूप खूप धन्यवाद.